आज जिल्ह्याची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये सन 2025-26 चालू आराखडा त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। एकंदरीत गेल्या वेळेपेक्षा यावेळेला आम्ही जवळपास 1354 कोटी रुपयाचा आराखडा हा शासनाकडे सादर करणार आहोत। शहराचं वाढतं लोकसंख्या, येणारे उद्योग, त्या अनुषंगाने असलेल्या सर्व सुखसोयी उपलब्ध करून देणे, त्यासाठी हा 1354 कोटीचा आराखडा आम्ही सादर करणार आहोत आणि शासनाला विनंती करणार आहोत। दरवेळेला या जिल्ह्याला कमी निधी देण्यात आलेला आहे। आशिया खंडामध्ये सर्वात वाढणारं, झपाट्यानं वाढणारं हे शहर जर असेल आहे तर त्याला हा निधी भरभर दिला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। आणि याला आज उपमुख्यमंत्री अजितदादा बीडचे पालकमंत्री म्हणून तिथे बैठक घेत आहेत। ते या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना विनंती करणार आहोत की कोणत्याही प्रकारचा कट न राहता आम्हाला या आमच्या आराखड्याला मंजुरी देण्यात येईल। आजच्या बैठकीमध्ये इतरही विषय चर्चेला गेले। या शहरामध्ये वाढती गुन्हेगारीला आळा कसा बसवायचा, वाळू माफिया जे आहे, जे त्यांचं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी प्राबल्य वाढत चाललेलं आहे, त्यांना कसं रोखायचं, त्या संदर्भामध्ये असलेले जे कोणी त्यात इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर कशी कारवाई करायची, या बाबीच्या सुद्धा चर्चा या ठिकाणी झालेली आहे। अनेक आमदारांनी त्यांच्या सूचना त्यांच्या विभागातल्या काय हवंय आणि काय काम केलं नाही यावर चर्चा केली। त्यांच्या बाबतीत सुद्धा अधिकाऱ्यांकडून त्यांच्याबद्दलची माहिती घेण्यात आली। दरवेळेला वेग उत्तर किंवा प्रस्तावित आहे, काम प्रगतीपथावर आहे अशी उत्तर नको, तर झालेल्या कामाचा अहवाल हा स्पष्टपणे या बैठकीला दिला पाहिजे अशा सूचना त्यांना दिल्या। त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे, सर्वच आमदारांनी त्याबद्दल एक मत दाखवलेलं आहे। आता जो पाणी संदर्भामध्ये जो अहवाल शासनाकडे सादर होतो त्यामध्ये पाणी कपातीचं जे धोरण दाखवलेलं आहे त्याला सर्वांनी विरोध केलाय आणि सर्वांनी एकमताने या विरोधात शासनाकडे आपली भूमिका मांडण्यासाठी तिथेपर्यंत जाण्याची सुद्धा कमी केली आहे। शहरात येणारा उद्योग आणि त्या अनुषंगानं आम्हाला उलट पाण्याची जास्त गरज असताना आमचं पाणी पळवण्याचा काही उद्योग इतर लोक करतात, त्यांना आमचा विरोध या ठिकाणी सर्वच आमदारांनी खासदारांनी दाखवलं। त्याच्या सर्व बाबतीवर या बैठकीमध्ये चर्चा झाली, अनेक निर्णय घेतले गेले। त्यामध्ये 30 स्कॉर्पिओ, जे 20 स्कॉर्पिओ आम्ही सिटी ऑफिसला देणार आहोत, 10 ग्रामीणला देणार आहोत। या जेणेकरून गुन्हेगारीचं आपण त्याच्याकडून अपेक्षा करू, सगळा कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे। तर त्यांना तेवढ्या सुविधा सुद्धा दिल्या पाहिजे ते आहेत। शाळेमध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आजही लागले गेलेले नाही। मागे जी घटना घडलेली आहे त्याबद्दलचा चौकशी करण्याचे आदेश पुन्हा एकदा शासन पोलीस यंत्रणेला आणि जिल्हा परिषद सेवेला देण्यात आले। आणि आता जो काय आराखडा बनवतो दरवेळेला पाहिजे ते वर्षभराचं आपले प्लॅनिंग असतं, तर आम्ही आता सर्व एक वेगळं प्लॅनिंगच्या हिशोबाने केलेले की आपण देताना एक 5 वर्षाचा संयुक्त मोठा आराखडा तुम्ही आम्हाला सादर करा। 5 वर्षाचं असलेलं प्लॅनिंग काय असलं पाहिजे दर वर्षी
फॉर एक्झाम्पल शाळा बांधणे, हा दरवर्षी काही शाळा बांधतात ना, पुढच्या वर्षी ते हे करतात, तर त्यापैकी एकंदरीत 5 वर्षानंतर तो प्रोग्राम असेल, अंगणवाडीचा प्रोग्राम असेल, काही ठिकाणी बंधाऱ्यांचा प्रोग्राम असेल, हे सर्व गोष्टी आपण त्या आराखड्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. कमिटीने अहवाल सादर केलाय. त्या कमिटीच्या अहवालामध्ये अनेक त्रुट्या जाणून बघून दाखवण्यात आलेल्या आहेत. जायकवाडी धरणाची बाष्पीभवन, पाण्याची बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया ही जास्त असली पाहिजे. गेल्या वर्षी 2-3 वर्षाचा सगळा जो कागदाचा तो 650चा त्याचा पर्सेंटेज आहे बाष्पीभवन होण्याचं. आणि आता त्याच्या काही जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या इथं पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि तो आता तरी 330 वर आला. म्हणजे अर्धी कपात तिथे केल्यामुळं जवळपास पाणी 11% पाण्याची वाढ झाली असं त्याला दाखवायचं. आणि म्हणून 65% डायरेक्ट त्यांनी आता सुचवलेली जी काही कपात आहे पुन्हा ती 57 वर आणली. म्हणून हे काही अनेक जग्याला करून त्यांनी आपलं पाणी पुन्हा 11% कमी करण्याचा प्रयत्न केलेला, त्याला आमचा विरोध आहे. त्याच्यासाठी सरकार, आमदार, खासदारांनी सर्वांनी एकत्रितपणे येऊन आम्ही शासनाकडे आमची भूमिका मांडणार आहोत आणि हा विषय कॅबिनेटमध्ये सुद्धा घेण्याचं त्यांना सांगितलेलं आहे की मी कॅबिनेटमध्ये हा विषय सुद्धा लावून देतो. कालव्यातली गळती आणि बाष्पीभवनाच्या आड लपून मराठवाड्यात करण्याची योजना राधाकृष्ण विखे यांची आहे तुम्हाला वाटते का? कारण त्यांनी असं काम म्हणलेलं आहे की धरणांमध्ये जी कालव्यांमधली जी फूट आहे त्याच्यामुळे जास्त गळती होते मराठवाड्यात. नाही, त्यांनी काय म्हणलं, आम्ही अहवालाचं आम्हाला पण कळतं ना, अहवाल कसा आलेला आहे, अहवाल कसा सादर केलेला आहे, त्यावर आम्ही सविस्तर सर्व इथरचे जे तज्ज्ञ आहेत ज्यांनी आयुष्यभर पाणी या प्रश्नावर त्यांचं आयुष्यात सगळी माहिती आहे त्यांच्यावर मी चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी तर सर्व आम्हाला समजून सांगितलं की यांनी कोणत्या पद्धतीने आपली फसवणूक केली. जिल्ह्यातल्या गुंडगिरीच्या संदर्भात मागे काही दिवसापूर्वी तुम्ही बोललात, नायनाट गुरु वगैरे, आज काही त्या नायनाटीच्या संदर्भात जिल्ह्यातल्या काही चर्चा झाली का? काय जिल्ह्यातल्या गुंडगिरी संदर्भामध्ये पोलीस आयुक्तांना सुद्धा ती सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलेले ड्रग्स माफी, बटन वगैरे वगैरे विकणारे, अवैध क्लब चालवणारे आणि रेती माफिया यांच्यावर सर्वांवर जॉईंटली कलेक्टर आणि पोलीस कमिशनर, ग्रामीण एसपी या तिघांनी मिळून एक कारवाईचं आम्ही नियोजन केलेलं आहे. 2-4 दिवसानंतर पुन्हा शहरासाठी पोलीस कमिशनर, कॉर्पोरेशन कमिशनर यांची जॉईंट बैठक सर्व अधिकाऱ्यांसहित आम्ही घेणार आहोत. म्हणून आता गुंडगिरी या शहरामध्ये चालू नाही. या शहरामध्ये जर गुंडगिरी जर वाढली तर येणाऱ्या उद्योगावर त्याचा परिणाम होतो. तो परिणाम होऊ नये आणि या ठिकाणचे जे खून वगैरे इतर जे काही प्रकार झालेले आहेत गेल्या 6 महिन्यामध्ये ते प्रकार होता कामा नाही असं स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या आहे. एकाच तालुक्याला तुम्ही जास्त निधी दिला असं म्हणत होता, तर ते काही कपात केली आहे, थांबवलं आहे, स्थगिती दिली का असं आज तुम्हाला आढळलं असेल ना आजच्या अहवालात, त्याचं काय? यावर विरोधी पक्ष नेत्यांनी, काही आमदारांनी या बाकीच्या गोष्टीवर त्यांनी चर्चा केलेली आहे. ज्या ज्या गोष्टी मला सद्यस्थितीत आहेत त्याचा आढावा मी घेतलेला आहे. आणखी 1-2 दिवसामध्ये त्याचं डिटेल्स आकडे आमच्याकडे येतील. निश्चित ज्या ठिकाणी अखर्चित निधी आहे किंवा त्याच्यावर चालू झालेला नसेल त्या थांबून तो निधी इतरत्र वळवण्यात येईल. पण निवडणुकीपूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यावेळेस ते दिलेल्या कामाला मंजुरी, प्रशासकीय मान्यता या सुद्धा चर्चेत आहेत. त्या संदर्भात सुद्धा तुम्ही निर्णय घेणार असं कळलं. त्याचा सर्व अहवाल कलेक्टर मला देणार आहेत म्हणून ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा बीडमध्ये 73 कोटींची कामं व्हायला त्यामध्ये चौकशी लावली पालकमंत्र्यांनी बीडमध्ये. तर मग आपल्याकडं पण त्याचे जवळजवळ 72 कोटीची कामं जे ते इम्बॅलन्स आहेत, तर त्याची काही चौकशी वगैरे व्हावी असं नाही वाटतं. त्या संदर्भामध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित चौकशी करण्यात येईल. सर 26 तारखेला आपण आढावा बैठक घेतली होती. त्याच बैठकीत आपण आदेश दिले होते की या बैठकीमध्ये ते सर्व अहवाल सादर करा. तसं काही अहवाल सादर झालाय का की अखर्चित निधी, इनबॅलन्स निधी? त्याच्याबद्दलचा डिटेल्स दिलेले सर्व अधिकाऱ्यांना विचारण्यात केली, त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. परंतु काही लोकांच्या, काही अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टता येत नाही असा अहवाल दिला होता. त्यावर त्या अधिकाऱ्यांना पुन्हा तातडीनं
अहवाल सादर करण्याची सूचना दिल्या आणि जो अधिकारी याच्यात कुठलाही करेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मी कलेक्टरला दिलेले आहेत. सर शेतकरी आत्महत्यावर काही उपाय होते आणि बँका कर्ज देताना होल्ड ठेवलेले आहेत काही अकाउंट वैजापूरमध्येही तशा घटना घडलेल्या आहेत. गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस 124पेक्षा जास्त आत्महत्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यात काही चर्चा वगैरे झाली पाहिजे. आणि बैठकीमध्ये चर्चा झाली नाही, पण हा विषय गांभीर्याने घेण्यासारखा आहे. निश्चित आम्ही त्याच्यावर उपाय काढू. वैयक्तिक महापालिकेची गोष्ट आहे. हे ज्या नोटिसा वगैरे देत आहेत महानगरपालिकेत सगळ्या करदात्यांना आणि न्यायालयीन विधी सेवा प्राधिकरणाच्या नोटीस आहे. महानगरपालिकेतून फोन जातो नागरिकांना तुम्हाला कोर्टात उभं करू अशा पद्धतीने धमकी सत्र देण्याचा अधिकार आहेत का महापालिकेच्या लोकांना आणि तुमच्या संदर्भात चर्चा करून असं ते निर्णय येईल असं ते सांगतात. परंतु तुम्ही सांगितलं का अशा असा कोणताही आदेश आम्ही दिलेले नाही. कॉर्पोरेशन त्यांच्या पद्धतीने त्यांना नोटिसा बजावतात. काही नोटिसामध्ये आम्हाला जे दिसून आलेले आहेत त्यांच्यामध्ये टॅक्स कमी आहे, इंटरेस्ट जास्त आहे असंही प्रमाण काही ठिकाणी दिसतंय. म्हणून आम्ही ते ऐकताना सुद्धा त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण केलं. काही ठिकाणी जाणीवपूर्वक जर इंटरेस्टमुळे जर टॅक्स वाढला असेल तर तो सुद्धा आम्ही कमी करण्याचा निश्चित प्रत्येक इंटरेस्टच्या बाबतीमध्ये सांगतो तो प्रयत्न केला जाईल. आज आपली बैठक सुरू असताना सर्वसामान्य माणसांसाठी कलेक्टर ऑफिस बंद होतं. पुन्हा एंट्री नव्हती. राजकीय कार्यकर्त्यांना मात्र आत येऊ दिलं जात होतं. त्यामुळे हे सरकार नेमकं सामान्यांसाठीच आहे कसं आहे? हे सर्वांसाठी सुरक्षेचा भाऊ झाला सर. अक्षरशः येऊ दिलं नाही. पत्रकारांना सुद्धा त्या ठिकाणी काढलं होतं. पत्रकारांनाही काही दिवस असं आधी म्हटलं जात होतं बैठकीमध्ये पत्रकारांना अलाउड केलं जाईल, पारदर्शकता दिसेल, मात्र या ठिकाणी बैठकीतून बाहेर काढलं जातं. त्याच्यानंतरच्या बैठकीला वाहन पण केलं जाईल, परंतु इतके जर लोक जर बसले तर समाजामध्ये बसायला चान्स राहणार नाही. दुसरी गोष्ट महत्वाची सुरक्षिततेचा प्रश्न कदाचित कलेक्टरला थोडंसं वाटत असेल की सुरक्षितता असावी. कोणाची